मी डब्यात देते आहे भाकरी नाचणीची, सोबतच शिमला मिरची आणि हे मुगाची डाळ घातलेली भाजी. आणि इकडे श्लोकचा पण टिफिन पॅक झाला. ते टिफिन पॅक, पोळी आणि भाजी, सोबत फ्रूट्समध्ये आज दिले आहे अनाज, आणि त्यानंतर हे छास, यात आहे ड्राय फ्रूट्स, हे मिक्स सीड्स. असा हा माझ्या आलूचा टिफिन. बाय शोका, बाय बाय, गुड डे. गुड डे. आमची देवपूजा झाली आहे, हो ना वेदा? आता आम्ही करणार आहे, वेदासाठी वरण बनवणार आहे. आणि ते वरण आता बनवायचे आहे माझ्या वेदाला तुमच्याशी बोलायचं होतं, हो ना वेदा? चल सांग आता फ्रेंड्सला सांग, तू काय करणार आहेस? सांग ना. तू वरण बनवणार आहे वेदासाठी. म्हण फ्रेंड्स, मी वरण बनवणार आहे. हे आहे, काय आहे हे? सांबार. आमच्या विदर्भात कोथिंबीरीला सांबार म्हणतात. ओके. हे आहे, काय आहे? कढीपत्ता. वेदाचा फेवरेट कढीपत्ता. ओके. आता वेदा बनवणार वरण. सो आता सर्वात आधी कुकर काढून घेऊ आपण. सांग फ्रेंड्सला. आता आपण सर्वात आधी कुकर काढून घेऊ, बरं का? सांग. बरं का? हे आहे वरण. वरण नाही, भात. आणि हे आहे वरण. भाजी नाही आहे, सांबार आहे, कोथिंबीर. व्हेरी गुड. हे थोडंसं धुवायचं असतं. ओके. हे पण सगळं धुवायचं असतं. एक मला तुम्हाला सांगावं असं वाटतं, माझ्या मुलांना खूप छान सवय आहे. ती म्हणजे की कॅमेरा सेट करू द्या, कॅमेरा सेट करू द्या मला. ओके. दिसते मी आता. माझ्या मुलांना खूप छान सवय ही आहे की त्यांना कधी पण जेवण झाल्यावर स्वतःची प्लेट ते स्वतः उचलतात. तुला फक्त मम्मा पाहिजे. आगाऊपणा नको करायचा वेदा. कढी घेऊन मी कसं तुला वरण करून खाऊ? माझ्या वेदासाठी बनवते ना. हो. व्हिडिओमध्ये ना जरा जास्त पिवळं दिसतंय वरण. म्हणजे प्रत्यक्षात इतकं पिवळं नाहीच आहे ते. असं वाटेल कोणाला की हळद जास्त घातली. काय बच्चा? हो. ओके. आताच मला आलोकचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं की ऑफिसला तो एक आपल्या मित्राबरोबर जातो आणि जाताना रस्त्यात त्याच्या मित्राला चक्कर आली
आणि चक्कर आल्यावर त्याला थोडा त्रास व्हायला लागला. आलोक त्याला हॉस्पिटलला घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यावर डॉक्टरांनी बघितलं तर BP हाय झाली होती, शुगर हाय झाली होती. तर तिथे ट्रीटमेंट वगैरे केली आणि आलोकचा जो मित्र आहे तो आमच्या घराजवळच राहता, म्हणजे ते दादा आमच्या घराजवळच राहतात. तर आलोक अख्खी तयारी ऑफिसची करून गेला, डबा वगैरे घेऊन गेला. पण आता त्याच्या मित्राला बरं नसल्यामुळे आलोक त्या दादांना घेऊन परत येतो आहे. आधी तो त्यांना त्यांच्या घरी सोडून देणार आणि मग परत घरी येणार आणि मग बहुतेक घरून बाकीचं काम तो आपलं पुढे करणार. तर मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की बघा, आयुष्यानं खूप अनप्रिडिक्टेबल आहे. कधी कुठल्या क्षणाला कोणाला काय होणार हे आपण बिलकुल सांगू शकत नाही. त्यामुळे स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. घरून निघण्याआधी तुम्ही खाऊन निघा, उपाशापोटी कधी निघू नका. आणि स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, स्वतःच्या हेल्थची काळजी घ्या. बघा, जिभेचे चोचले खूप असतात आणि प्रत्येक चोचले जर आपण जिभेचे पुरवायला गेलं ना तर शरीर आपली साथ देणार नाही. त्यामुळे आपल्या शरीराला काय योग्य आहे अशा पद्धतीने आपलं जेवण करा, अशा पद्धतीने आपले राहणीमान ठेवा. तुम्हाला विश्वास पटणार नाही, मी फक्त एका चमचा तेलात भाजी बनवते आणि रोजच्या भाजीत अगदी अर्धी मिरची पण असते, अर्धी मिरचीच असते माझी रोजच्या भाजीत. तर इतकं आम्ही कमी तिखटाचं आणि कमी तेलाचं खात असतो. तर मला पण असं वाटतं की प्रत्येकाने ना आपल्या तब्येतीची जास्त काळजी करायला पाहिजे. हिंदीमध्ये कहावत आहे ना, ते म्हणतात ना की सर सलामत तो पगडी हजार. जर तुमचं शरीर व्यवस्थित राहील, जर तुमचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहणार ना तर तुम्ही अख्खं जग जिंकू शकता. पण तेच जर व्यवस्थित नसेल ना तर मग काही अर्थ नाही. तुम्ही कितीही कमवा, कितीही काही करा, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही आहे, तुम्ही मानसिकदृष्ट्या व्यवस्थित नाही आहे, तर मग काहीच अर्थ नाही. आता आलोक आल्यावर बघू. वेदाचं जेवण झालं, माझी पूजा झाली आहे आणि आता आलोक येईलच. आलोक आल्यावर आपल्याला कळेलच पुढे काय झालं, तब्येत कशी आहे, काय आहे. तर आणि आता एक 15-20 मिनिटात श्लोक पण येणार स्कूलमधून. मला तो स्कूलमध्ये गेलो, मला बिलकुल करमत नाही, पण असो आता पाठवावं तर लागेलच त्याला. आता श्लोक आल्यावर पण मग मी तुम्हाला सांगते. चल बाय. तर मी निघालो आहे खाली जायला श्लोकला घ्यायला. 1 वाजून 10 मिनिटं झाले, 1 वाजून 15 मिनिटांनी श्लोकची बस येते खाली. तर त्यामुळे आता खाली होगा ना कि भेजू सर को? भेजू उनको? होगा ना? कहाँ बैठेंगे? हाँ वो भी है, जगह ही नहीं है उसने इधर. बाबा बघ ना, जर हेल्प करू शकतो तर थोडा. एकट्याकडून होत नाही त्यांच्या, म्हणजे होईल पण थोडा हेवी आहे. बघतो का हात लाव. ते कडप्पा आडवा करायचा होतो पण 2 मिनिट सर. अरे थोडा हेल्प असेल. हां इथूनच हात लावू शकत असेल तर. जागा पण नाही ना तिकडे तेवढे. तुमचं काय चालू आहे? खेळणं सुरू आहे. ॲक्च्युली आमची वॉशिंग मशीन ना डक्ट एरियामध्ये आहे, ड्राय एरियामध्ये. तर तिथे पाईप्स आहे सोसायटीचे. अरे शांत बेटा, हळू. तिथे पाईप्स आहेत. तर त्या पाईप्समधून काय होतं ना, नेहमी उंदीर, मच्छर अशा म्हणजे काही येत असतं. आणि त्यामुळे आमची वॉशिंग मशीन, आधीची जी वॉशिंग मशीन होती ती 3-4 वेळा उंदराने वायर खाऊन टाकला त्याचा आणि ती खराब झाली. तर आता रिसेंटली आम्ही 4-5 दिवसाआधी नवीन वॉशिंग मशीन घेतली. तर ती वॉशिंग मशीन आता तिथेच ठेवायची आहे म्हटलं, कारण कनेक्शन पाण्याचं, लाईटचं वगैरे सगळं तिथे आहे. तर ती वॉशिंग मशीन परत तिथे जर ठेवायची आहे म्हटलं तर मग ते सगळं आम्हाला काम करावं लागेल. तर आता आम्ही सर्वात आधी काय करताय ना, तिथे कडप्पा एक बसवणार आहे. त्या कडप्प्यावर वॉशिंग मशीन ठेवणार आहे. आणि मागचे जे पाईप्स आहेत ते सगळे, ही जी मागे ॲल्युमिनियमचा दार दिसतोय ना, असा ॲल्युमिनियमचा डोर लावून ते आम्ही सगळे मागचे पाईप क्लोज करणार आहे. आणि त्या डोरला ओपनिंगचं असं लॅश असणार आहे, जेणेकरून जर पाईपचं कधी काही मागे पुढे काम आलं तर ते डोर ओपन करून ते पाईपचं ते काम करू शकणार. आणि आमची वॉशिंग मशीन पण सेफ राहणार, घरात मच्छर पण येणार नाही. कारण मागे सतत पाणी गळत असतं पाईपमधनं आणि त्या पाण्यात मच्छर जे असतात
ते पण घरात येतात. जसं दार उघडलं डक्टेरियाचं तर ते मच्छर आतमध्ये येतात आणि उंदरं तर काय झालं बेटा घेतलं लगेच लावून दिलं लगेच लावून दिलं काही गरजच नाही पडली करायची. आणि एवढं कटर वगैरे आणलं होतं. मी म्हटलं ना ते फक्त ठेवायचं काम होतं बघ. ते बघ अरे बापरे आणि त्याच्यासाठी एवढे पैसे घेतले. ठीक आहे बिचारे फक्त मजदुरीचेच घेतले. नाही मजदुरीचे घेतले रे. आपला आळस दुसऱ्याचा फायदा दुसरं काय. अरे बापरे वेदा बाबाचं काम आहे बेटा ते हात नाही लावती ते बाबाचं काम आहे ते. श्लोका उशी पडली आहे बेटा उचल. कोणी पडलवली नाही असते कोणी पाडली असतं बेटा ते. ओके सो वी आर रेडी फॉर द बर्थडे पार्टी. आता आम्ही रेडी झालो आहे काही अशा प्रकारे आणि थोडे येल्लोचे शेड्स आहेत आमचे डार्क आणि लाईट. तर आम्ही रेडी झालो आता आम्ही बर्थडे पार्टीला जातो. वेदा गिफ्ट दाखव फ्रेंड्सला. हां हे बर्थडे पार्टीला आम्ही हे गिफ्ट देणार आहे. ओके तो चला आता आम्ही बर्थडे पार्टीला जाऊ. आता आल्यावरच भेटू तुम्हाला. बाय बाय. तू तर हिरो दिसतोय. तू तर प्रिन्सेसच आहे बेटा माझी. तू पण हिरो दिसतोय बरोबर. चलो 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 बाय बाय बाय. अभी एक बार स्माइल वो मेरा भी ऐसे आ अरे मम्मा काय मम्मा हैप्पी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी चला तर आम्ही आलो बर्थडे मधनं आणि त्यानंतर आता झाला आहे माझा स्वयंपाक आणि आता मुलांना जेवायला देते. त्यानंतर मग आम्ही जेवण करू. आजचा दिवस कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि आता भेटू आपण उद्याच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. उद्या आहे श्लोकला सुट्टी तर बघूया उद्या आमचा दिवस कसा जातो हे तुम्ही नक्की बघा उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हे बघा इथे आहे आमची खिचडी होते आहे खानदेशी खिचडी बाय द वे. आणि हे वेदासाठी दलिया बनवला आहे कारण वेदा फार तिखट खात नाही थोडंच तिखट खाते पण खिचडी म्हटलं थोडी तर तिखट आपल्याला छानच वाटते. तर श्लोक फ्रेंड्सला गुड नाईट म्हण. गुड नाईट. चल गुड नाईट एव्हरीवन. आपण भेटूया उद्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि इथपर्यंत व्हिडिओ जर बघितला असेल तर थँक्यू सो मच. लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल.